मी सिद्धी सातपुते, लर्निंग 12th क्लास. गेले 1.5 वर्ष झाले मी विद्यासरिता अकॅडमीमध्ये शिकत आहे. ही अकॅडमी मला वेगळं काही नाही तर हे माझं दुसरं घरच वाटतं. जसं घरी आई वडील आपल्या मुलांना लहानपणापासून जीवनाचे शिकवण मार्गदर्शन दाखवतो, तसंच विद्यासरिता अकॅडमी ही जेई आणि नीट एक्सपिरियन्ससाठी बनली आहे, जिथे नीट आणि जेई स्टुडंट्सला त्यात एक्झामचं प्रिपरेशन करून घेतलं जातं. त्या स्टुडंट्सला आधी एक्झामचं सिलेबस डायरेक्ट स्टार्ट न करता आधी एक्झामची माहिती, सब्जेक्ट्स, कोणकोणते सब्जेक्ट शिकायचे, त्या सब्जेक्टची इन्फॉर्मेशन त्या स्टुडंट्सला त्या सब्जेक्टचं अटॅचमेंट डेव्हलप करून देतं, ज्याने स्टुडंट्समध्ये इंटरेस्ट आणि क्युरियोसिटी वाढते, जो की स्टुडंट्सला त्याच्या जर्नीसाठी फुल एन्थुझिझमने तो स्टार्ट करतो. हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. तसंच विद्यासरितामध्ये घेतले जाणारे दर सॅटर्डे टेस्ट, ज्याने स्टुडंट्सला कळतं की आपली लेवल काय आहे, आपल्याला अजून किती करायची गरज आहे, आपले कोणकोणते सिली मिस्टेक्स होतात ह्याचं पूर्ण ॲनालिसिस केलं जातं, जे की फायनल एक्झामला खूप हेल्पफुल होतं. तसंच कधी कधी ह्या टेस्टला कमी मार्क्स आले की खूप डिमोटिवेशनही होतं, ज्याने करून असं वाटतं की नीट हे आपल्यासाठी बनलंच नाही आहे. का? कारण की प्रत्येक मिनिटाला असे निगेटिव्ह थॉट्स अवतीभोवती फिरत असतात. इंटरेस्ट बिलकुल नाही राहत एक्झाम देण्याचा, प्रिपरेशन करायचा. त्यामुळे ज्यावेळेस हे फिलिंग्स आणि थॉट्स आपण सगळ्या सरांशी डिस्कस करतो, त्यावेळेस असं सरांचा जो बूस्टर डोस आणि मोटिवेशन भेटतं, त्याने खरंच असं सांगू शकते की हां, मी डॉक्टर बनणार, कारण की हे खूप मला नेहमी सपोर्ट करतं. तसंच विद्यासरिताचं एक गोटच आहे, पर्सनल अटेन्शन इज आर कल्चर. इथे फक्त सब्जेक्ट टीचर्सच नाही तर टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ, मॅनेजमेंट, डिरेक्टर सर, हे संपूर्ण सर स्टाफ आपल्याला प्रत्येक स्टुडंटला मोटिवेशन देत असतं, नेहमी सपोर्ट करत असतं.